तर मॅच इथे ऑन होईल. उल्वेनोड प्रीमियर लीग पर्व 6वे आणि आता आपण हा पाहतोय सामना 7वा सामना आहे. बेलपाडा रॉयल्स आणि त्यांच्या विरुद्ध शिवाजीनगर प्रतिष्ठान. मॅच इथे ऑन होईल. 5 षटकांचा सामना. टॉस जिंकला या सामन्यामध्ये संघ पाहतोय शिवाजीनगर प्रतिष्ठान या संघानं. तर शिवाजीनगर संघाने जिंकले टॉस आणि त्यांचा निर्णय आपण पाहतोय फिल्डिंग. त्यांची जिंकल तो निलेश्वरन जावले विनर्स हे सुपर त्यांची जाईल तो सुपर त्यांचा हाय स्कोर 70 आहे. चला मॅच ऑन करा. वेळ आपण पाहतोय 5:07 झालेत. रोहन कडू, समीर नाईक, बेलपाडा रॉयल्स हा संघ पाहतो बॅटिंग करेन. शिवाजीनगर प्रतिष्ठान सामना सुरू करायचं लगेच. टॉस जिंकला शिवाजीनगर प्रतिष्ठान संघानं. पुढचे काही नियम आहेत त्यामध्ये चेंजेस करण्यात आले. 5:08 रोहन गरत. तर मीरा स्पोर्ट्स मोरावे कुठेही जायचं नाही. निलेश 11 जावळे विनर्स आणि सानवी गोल्डी एमडी खारकर प्रतिष्ठान बामणडोंगरी. आपल्याला कुठेही जायचं नाही कारण यानंतर सुपर ओव्हरचे काही जे नियम आहेत ते तुम्हाला फॉलो करावे लागतील आणि मॅनेजमेंट कमिटीने हा निर्णय घेतलाय. बघा स्पर्धेचा दर्जा वेगळा आहे. आज धावा भरपूर झाल्या. वेळ मॅनेज करण्यासाठी स्ट्रगल करावा लागला. रोहन गरत, रोहन कडू आणि समीर नाईक आघाडीची जोडी. पहिला चेंडू केला स्वीप डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला येतील. या वेळेला 4 धावा. तर उद्याचा जो बघा लॉट्स आहे जरूर तुमच्यापर्यंत येईल. तर कालचा जो सामना पेंडिंग आहे राजयुवा प्रतिष्ठान आणि श्रेयांश चौरांग 11 बामणडोंगरी ब्लास्टर. लाईव्ह जर स्पर्धा पाहत असतील राजयुवाचे खेळाडू संघमालक कॅप्टन आणि श्रेयांश गौरांग 11 बामणडोंगरी ब्लास्टर. उद्या 8:30 वाजता मॅच सुरू होईल. रिपोर्टिंग करायचं तुम्हाला 8:15 ला रिपोर्टिंग करायचं. उद्या थोडा लवकर आहे. आपली स्पर्धा आहे. थोडा सहकार्य असावं. जरी तुम्हाला आम्ही लवकर बोलवलं तरी नंतर मध्ये वेळ सुद्धा देऊ. यावर सुद्धा कमिटीचं लक्ष असेल. वाईटचा कॉल आहे. रोहन गरत यस लक्ष विद्या पुन्हा एकदा मॅच करे. शिवाजीनगर प्रतिष्ठान संघमालक अमर कडू. रोहन गरत कॅप्टन आहे. रोहन कडूला पाहतोय शिवाजीनगर प्रतिष्ठान चौकार आला. त्यानंतर व्हाईट बॉल. एकूण धावा 5. तर यानंतर सुपर ओव्हर होणार आहे. रोहन करत समीर नाईक 2 चेंडूचा सामना केला. बेलपाडा रॉयल्स हा संघ आपण जरूर पाहतो. बेलपाडा रॉयल्स एकूण धावा फलकावर 6. गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा सज्ज होईल. गोलंदाज रोहन गरत. पॉवर प्लेचं पहिलं षटक. शिवाजीनगर प्रतिष्ठान समोर उभा आहे रोहन कडू. ओ लाईन पाहिली. पायाचा वेध. अपील मध्ये उत्साह. नकार दिलाय. 2 धाव घेण्याची तयारी जरूर होती मात्र त्यानंतर आला नकार. गुड बॉलिंग रोहन गरत. चला स्पीडअप आम्हाला हवाय. फिल्डिंग टीमला विनंती करेन. क्षेत्ररक्षकांना विनंती करेन हालचाल जरूर करा. मात्र जर डॉट चेंडू गेला तर तिथेच थांबा ही सुद्धा सूचना आम्ही देतो. थोडा आम्हाला वेळ वाचवायचे. रोहन गरत 3 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावा 6 आहेत. पुढचा चेंडू ऑन साइडला जरूर खेळतो. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल आणि चेंडू चाललाय. 4 धावेसाठी चौकार. 4 धावेने संघ पुढे सरकेल. एकूण धावफलक टोटल रन्स पाहतोय 10 धावा आहेत. 10 रन्स ऑन बोर्ड. पॉवर प्ले 1 मध्ये पाहतोय शिवाजीनगर प्रतिष्ठान. चला कमिटीची चर्चा सुरू आहे. योग्य तो निर्णय दिला जाईल. कोणावर अन्याय होणार नाही.
रोहन गरत. ओव्हर नंबर 1. ओ ड्राईव्ह करतो डीप कडे, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर आलं, जरूर क्षेत्ररक्षण झालं, रोहननं नकार दिला. एकूण धावफलक धावा बॅटिंग करत असताना बेलपाडा रॉयल्स पोहोचलाय. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर 11 धावा आहेत. 11 धावा धावफलकावर गोलंदाजी करताना शिवाजीनगर प्रतिष्ठान हा संघ पाहतोय. समीर नाईक रोहन कडू सलामीची जोडी मैदानावर. गोलंदाजी मार्कर रोहन गरत. पुढचा चेंडू मार्गस्थ असताना पॉवर प्ले 1 मध्ये पाहतोय. 2 चौकार आले. आणखीन एक बेधडक स्वीप करतोय, ब्लाइंड स्ट्रोक, पॉवरफुल टेक्निक व्हरायटी आणि जरूर या चेंडूवर आल्या 6 धावा. हॅलो, तर गव्हाण संघ आपली आजची जी मॅच आहे ती तात्पुरती थांबवतोय आपण आणि रविवारी सकाळी बरोबर 8:30 वाजता आपल्याला रिपोर्टिंग करायचं आहे. विघ्नहर्ता स्पोर्ट्स कोंबडभुजे, विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजे आणि गव्हाण योद्धाच आपली जी आजची मॅच आहे ती मॅच मात्र आत्ता खेळली जाणार नाही आहे. ती बरोबर आपल्याला रविवारी सकाळी 8:30 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. मी पुन्हा एकदा विनंती करतो की आपण आत्ता निघालात तरी काय हरकत नाही आहे. याच्यानंतर मात्र आपल्याला सुपर ओव्हर पाहायला मिळतील. उद्या सकाळी ही 8:30 वाजता कालची राहिलेली मॅच राज युवा प्रतिष्ठान विपक्ष श्रीयांश गौरांश 11 बामणडोंगरी ब्लास्टर्स या दोन्ही संघांनी उद्या बरोबर 8:30 वाजता उपस्थित राहायचं आहे. धन्यवाद सागरजी. येस, मॅच कडे जरूर वळूया. हर्षल ठाकूर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 आल्या बॅटिंग करत असताना बेलपाडा रॉयल्स धावा धावफलकावरती 17 आहेत. हर्षल ठाकूर आल्या ओव्हर नंबर 2. षटक क्रमांक 2 षटक तो हातोळते. पाहायचे किती धावा जमा करण्यात येईल. बेलपाडा रॉयल्सला आपण इथे पाहूया. गोलंदाजी मार्कवर हर्षल ठाकूर. धावा धावफलकावर टोटल 17 आहेत. 5:13. चला थोडा स्पीडअप पाहिजे. उल्वेनोड प्रीमियर लीग पर्व 6 सायंकाळचं सत्र. हर्षल ठाकूर 17 आल्या. समोर उभा आहे रोहन कडू. फुटबॉलचा वापर, आक्रमण करण्याचा प्रयत्न, चेंडू गेला डॉट. जरूर इथे पाहूया कमबॅक करत असताना किती धावा होणार. शिवाजीनगर प्रतिष्ठान रोहन गरत आपण पाहतो की संघनायक आहेत अमरजी कडू यांचा हा संघ इथे खेळतो. रोहन गरतनं 17 धावा दिल्या. हर्षल चांगला कमबॅक करतो. शैलीदार गोलंदाजी, डॉट आल्यानंतर थोडा बॅड लक, चेंडू लॉंग स्टॉपला फरार आणि मिळतील 4 धावा. संघ पुढे सरकेल. 4 धावेने संघ पुढे सरकेल. टोटल स्कोर कार्ड एकूण धावा धावफलकावर 21. 21. धावा धावफलकावर हर्षल ठाकूर. पहिला डॉट, त्यानंतर चौकार आला. पुढचा चेंडू लॉफ करतो ऑन साइडला. चेंडू जरूर येईल लाईव्ह कक्षाकडे आणि जरूर हा चेंडू पाहिला. दणदणीत उत्तर दिलं. चौकारानंतर षटकार. एकूण धावफलक 27. रोहन कडू यांची तगडी बॅटिंग पाहतो. स्टँडिंग मोशन दाखवलं आणि त्यानंतर फटका सजवला. खूप बॅटिंग प्युअर बॅटिंग पाहायला मिळतं. दणदणीत प्रत्युत्तर. 5 ओव्हरचा पूर्वार्ध. एकूण धावा धावफलकावर 27. रोहन कडू वन्स अगेन. पुन्हा एकदा स्ट्रोक, मास्टर स्ट्रोक, डीप कडे जरूर गेला मात्र चेंडू आपण जरूर पाहिला. 1 बाउन्स. मिळतील 4 धावा. टोटल स्कोर आता आपण पाहूया. संघ पुढे सरकलाय 31. लाईन पाहिली, ताकद वापरली आणि हा फटका बघा. डीप स्क्वेअर लेगला आपल्या स्ट्रॉंग झोन मध्ये चेंडू गेला आणि तिथे आपण पाहिलं 4 धावा. एकूण धावफलक टोटल रन्स आपण पाहतो 31 झालेत. बॅटिंग करत असताना बेलपाडा रॉयल्स, शिवाजीनगर प्रतिष्ठान. बॅटिंग करत असताना आपण पाहतो रोहन कडू. आतापर्यंत 3 चौकार, षटकार, पॉवरफुल फलंदाज. रोहन कडू म्हटला तर बेलपाडा एक बाहुबली फलंदाज. आणखीन एक दे धक्का आणि घे छक्का. आणखीन एक तडाखा, षटकार. हर्षल ठाकूर
17 धावा आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा दिल्या. मात्र हर्षल ठाकूर आतापर्यंत त्यांनी धावा दिल्या 2 षटकार 2 चौकार. महागडा तो ठरला. त्याचं वैयक्तिक योगदान मध्ये गोलंदाजीमध्ये वैयक्तिक कामगिरी पाहिली तर हर्षल जो एक ताकदवान गोलंदाज होता. धावसंख्या पोहोचले टोटल 37. भागीदारी चांगली. रोहन कडू 8 मध्ये वैयक्तिक खेळतो 25. समीर नाईकला पाहिलं 3 चेंडूमध्ये 11 खेळला 37. प्रोजेक्टेड स्कोअर आतापर्यंत पाहिलं तर अशी धावगती सुरू राहिली ना तर कदाचित या मॅच मध्ये चांगला खेळ करेल आणि ती अपेक्षा. रोहन कडू खेळतो 8 मध्ये 25. समीर नाईक त्याला साथ देतो. एकूण धावफलक पाहिलं तर 37. आपण जरूर पाहिलं हर्षल ठाकूरला. हर्षल ठरला आतापर्यंत महागडा 5 चेंडू मध्ये 20 दिला. पुढचा चेंडू ओ गुड लाईन. इथं कमबॅक चांगले. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि एकूण धाव फलकावर आपण पाहतोय 37. पहिल्या षटकामध्ये 17 आल्या आणि त्यानंतर 20. चला मॅच ऑन करा. 5:18 झालेत. 5:18. अजूनही 3 ओव्हर्स बाकी आहेत. बेलपाडा रॉयल्स आणि शिवाजीनगर प्रतिष्ठान यांच्यामध्ये आज सामना. आयोजकांनी सांगितलं कालचा पेंडिंग सामना तो खेळवला जाईल उद्या 8:30 वाजता. 8:15 रिपोर्टिंग करायचे. लक्ष असू द्या. आणि आजचा जो एक सामना पेंडिंग राहील तो खेळवला जाईल रविवारी मॉर्निंग लवकर खेळवला जाईल. आणि आयोजकांना थोड्या धावपळी कराव्या लागतील. लवकर जर रिपोर्टिंग करायचं असेल तर ते लवकर येणं खूप जबाबदारी असतात. खेळाडूंना विनंती करेन, संघ मालकांना विनंती करेन, संघ नायकांना विनंती करेन आता तुमचा सपोर्ट कमिटीला हवाय. यस गौतम गायकवाड ओव्हर नंबर 3. धाव फलकावरती 37. 3 जानेवारी आज पाहतोय 5:19 सायंकाळ. आक्रमण केलाय जरूर. दूरवर प्रयत्न जरूर झाले. धाव घेण्याची तयारी आणि नक्कीच पाहतोय 2 धावेने संघ पुढे सरकला. टोटल रन्स पाहतोय संघ पोहोचलाय 39-39. गौतम गायकवाड शिवाजीनगर प्रतिष्ठान. गौतम गायकवाड नाहवा गावचा खेळाडू. या अगोदर हर्षलला पाहिलं. हर्षल ठाकूर खारकोपर साठी नेहमी उल्लेखनीय कामगिरी करतो. तो मात्र महागडं ठरलं. त्यांनी 20 धावा दिल्या. रोहन गरतनं 17 दिल्या. शिवाजीनगर प्रतिष्ठानासाठी बेलपाडा रॉयल्स संघ आपण पाहतोय धावांसाठी झगडतोय 39. धावा फलकावर. पुढचा चेंडू गौतम गायकवाड. फिरकी होती. लॉफ करतोय डीप कडे. फाईन लेगला फिल्डर पाहत बसला. त्याच्या वरून गेला चेंडू आणि आला हा दणदणीत षटकार. संघ पुढे सरकेल 6 धावेनं. एकूण धावा 45. सर्वांचं लक्ष घड्याळाकडे. अजूनही हा सामना महत्वाचा असेल कारण वेळ वाचवण्यासाठी बराच वेळ आज प्रयत्न झाले. मात्र जे आज लांब लचक सामने झाले ना 100 धावा झाल्या 70 झाल्या 85 झाल्या यामुळे वेळ गेला. सुपर ओव्हर त्यामध्ये कन्सिडर केली तर ते मे बी 1.5 तास गेले. 10ला जरी चेंडू पडला मात्र 5 ओव्हर आहेत. 5 ओव्हरमध्ये तुम्हाला आयोजकांनी कुठे कमी करून दिलं नाही. 5 षटकांचा सामना झालाच पाहिजे हा प्रयत्न UNPL मध्ये नेहमी असतो. गौतम गायकवाड ड्राईव्ह करतोय दूरवर. फिल्डर रेडी. धाव घेण्याची तयारी. गॅप शॉट आणि चेंडू जाईल 4 धावेसाठी चौकार. संघ पुढे सरकेल. एकूण धाव फलक 49. तर एक सामन्यामध्ये 100 धावा पाहिल्या आणि शिवाजीनगर प्रतिष्ठान या संघानं त्या धावा दिल्या होत्या. जेव्हा धावा बनतात ना तेव्हा वेळ जातो. जेव्हा मोठे फटके येतात 5:21 गौतम गायकवाड
एकूण धावफलक आपण जरूर पाहतो 49, 49 रन्स. रोहन कडू, समीर नाईक ऑन साइडला गुड स्ट्रोक. आणखीन एक ब्युटिफुल गौतम गायकवाड ठरला तो सुद्धा महागडा. रोहन गरतनं 17 दिला. त्यानंतर आपण पाहतोय हर्षल ठाकूरनं 20 दिला आणि या वेळेला आपण पाहतोय गौतम गायकवाड सुद्धा महागडा. आता पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये पाहतोय धावांचा उच्चांक शिवाजीनगर प्रतिष्ठान. कमबॅक होणं खूप महत्वाचं आहे. तर या संघाविरुद्ध 100 धावा ठोकल्या होत्या. इथून वेळ गेली नाही. इथून जर चांगला कमबॅक झाला, डॉट चेंडू गोलंदाजानं जर उपद्रव निर्माण केला तर कमबॅक होईल. त्या गोलंदाजांची गरज आहे. गौतम गायकवाड डॉट बॉल. एकूण धावफलक पाहिलं 55 वर पोहोचले. 5 षटकांचा पूर्वार्ध. बॅटिंग करतो बेलपाडा रॉयल्स. धावा त्यांना वाचवायचे. धावा वाचवायचे शिवाजीनगर प्रतिष्ठानला. प्रतिष्ठा पणाला लागणारे संघ नायक खेळाडू असतील, संघ मालक असतील, इथे धावा वाचवाव्या लागतील. समोर बेलपाडा रॉयल्स आहे. ऑन दी राईस डीप लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय मात्र मिळतील आणखीन 4 धावा. समीर नाईकचं वैयक्तिक योगदान पाहूया आणि त्यानंतर रोहन कडूला आपण पाहूया. एकूण धावफलक पुढे सरकलाय. या षटकामध्ये आपण पाहिला एकूण धावा संघ पुढे सरकलाय. सागर सचिन शेठ यांचं आगमन झालंय. संघ 3 सामने जिंकून मला वाटतं थेट धाब्यावर गेले होते आणि आता आले संघ सुपर 8 मध्ये दाखल झालाय. तर समीर नाईक वैयक्तिक 9 मध्ये 33, रोहन कडून 9 मध्ये 25 वर खेळतो. गौतम गायकवाडच्या षटकामध्ये 22 आल्या. चला स्पीडअप करा. टोटल स्कोर 59. शिवाजीनगर प्रतिष्ठान. थोडा चर्चेचा विषय जरूर बनला मात्र वेळ गेली नाही. 2 षटकामध्ये जर भरीव कामगिरी झाली, विकेट देणं सुद्धा आपण पाहतो. विकेट घेणं महत्वाचे. रोहन कडू सुद्धा मैदानावर पाय रोवून बसलाय. तो सुद्धा आक्रमक दाखवतोय. वैयक्तिक त्याचं योगदान 9 मध्ये 25. त्याला साथ देतो समीर नाईक 9 मध्ये 33. 59 झाले. 3 षटकांचा खेळ संपलाय. गौतम गायकवाडनं 22 दिला आणि आता गोलंदाज झालाय मीत पाटील. नावागावचा गोलंदाज 10,000 पॉइंटना सोल्ड आउट झाला होता. मीत पाटीलला पाहतो. मीतचा तो कमबॅक त्याला हवाय. मीत पाटील नावा. मीत कडून अपेक्षा आहे संघाला. गोलंदाजीचा दर्जा त्याच्याकडे. चला फिल्डिंग टीम थोडा फास्ट खेळा. लक्ष विद्या पुन्हा एकदा मॅच कडे. समोर उभा आहे रोहन कडू. रोहन कडूला आपण जरूर पाहतो. UNPL उल्वेनोड प्रीमियर लीग आक्रमण करतोय. जरूर धाव घेण्याची तयारी. सिंगल स्ट्राइक लाईन समीर नाईक. 9 मध्ये वैयक्तिक योगदान पाहिलं. 33 वर पोहोचलाय समीर नाईक. समीर नाईकला आपण जरूर पाहतोय. आतापर्यंत 3 चौकार 2 षटकार. धावफलक धावफलकावर टोटल रन्स 60 धावा आहेत. 60 रन्स. गोलंदाज मीत पाटील. चला फिल्डिंग टीम थोडा स्पीडअप करा. रोहन कडून अपेक्षा होती. त्यांनी 17 दिला. हर्षलच्या षटकामध्ये आपण पाहिलं कमबॅक होणं. मीत पाटीलला कमबॅक देणं महत्वाचं आहे. ओ लाईन चांगली. स्ट्रेट चेंडू डीप कडे खेळतोय. सिंगल मिळेल. सिंगल डबल रोखल्या तर धावांवर थोडा अंकुश लागेल. जी गती वाढले विकेट डॉट बॉल न कमबॅक करू शकतो शिवाजीनगर प्रतिष्ठान. मात्र एका बाजूला सपाटा सूर्य. गोलंदाजांचा धुवा करताना रोहन कडू 10 मध्ये 26. समीर नाईक 10 मध्ये 34 खेळतो आणि आतापर्यंत बॅटिंग टीम बेलपाडा रॉयल्स पोहोचलाय. एकूण धावा 61. 61. चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. लक्ष वेधू आपण मॅच कडे. चांगल्या लढतीचा आनंद घेत असताना आपण जरूर पाहतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. लॉफ्ट स्ट्रोक. दॅट इज अ ह्यूज एक्साइटिंग पॉवर. आणि ते आणखीन एक तडाखा. संघ पुढे सरकेल. एकूण धावा फलकावर 67. महेश स्पोर्ट्स शेलगर आपण पाहतोय. सचिनजी घरे त्यांचा संघ. आज चांगला खेळ आपल्याला जरूर पाहायला मिळाला. आज आपण जरूर पाहिलं फलंदाजी करताना अनेक संघांना बहरताना पाहिलं. मीत पाटील 2 सिंगल नंतर षटकात वैयक्तिक रोहन कडू
पोहोचलाय, वैयक्तिक त्याचं योगदान पाहिलं. आक्रमकता दाखवतोय गोलंदाज मीत पाटील. कमबॅक होणं जरूर इथे प्रयत्न केला जाईल. रोहन गरजकडून त्या उपाययोजना सुरू आहेत. तो त्याच्या पोझिशनवर मेहनत करतो. मात्र आता एकूण धावा फलकावर 68, 68. 12 मध्ये 33 रोहन कडू, 10 मध्ये 34 समीर नाईक. विकेट मिळत नाही. भागीदारी अवैध. एकदा पार्टनरशिप आवडली असेल तर कौतुक झालं पाहिजे. गुड बॅटिंग. काय फटकेबाजी सूर्य, मात्र तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. मीत पाटीलनं कमबॅक केलाय. षटकार आल्यानंतर गोलंदाजीमध्ये 4 चेंडूमध्ये फक्त 4 दिल्या. मीत पाटील ओव्हर नंबर 4 मध्ये पाहतो मीटनं 1 षटकाराचा उपवास सोडला. त्यानंतर उर्वरित गोलंदाजी केली. संघाला सावरण्याचं काम त्याने केलं. आणि आता पुन्हा एकदा आव्हान आहे मीटला समोर. रोहन लाईन चांगली, बॅड लक आणि हताश निराश आहे मीत. चेंडू गेला लॉंग स्टॉपला आणि मिळतील या 4 धावा. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 5:28 वेळ आपण जरूर पाहतोय. आणि धावा फलकावर टोटल 73, 73. रोशन मागच्या मॅच मध्ये शिवाजीनगर या संघाविरुद्ध 100 धावा ठोकल्या. त्याने आताही 73. म्हणजे टॉपचे गोलंदाज असताना देखील स्वतःच्या होम ग्राउंडवर ही गोलंदाजी खराब पाहायला मिळते. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच प्लीज. समीर नाईक वैयक्तिक खेळत आहेत. दमदार फलंदाजी करते सागर. फिल्डिंग लावून घ्या प्लीज. लास्ट ओव्हर आहे. चला मॅच ऑन करा. कारण अजूनही आपल्याकडे फक्त अर्धा तास बाकी आहे. 6 नंतर अंधार येतो. बऱ्याच काही अंशी आपण बऱ्याच स्पर्धेमध्ये पाहिले. मी विनंती करेन, सूचना देईन, जरूर आपल्याला विनंती करेन. चला स्पीडअप असू द्या. देवत पाटील लास्ट ओव्हर. मीत पाटीलनं 14 दिला. स्पीडअप पाहिजे, स्पीडअप. थोडा वेग आम्हाला हवाय, विनंती असेल थोडा वेग हवाय, सूचना आम्ही करतो. दैवत पाटील पहिला चेंडू ऑन साइडला ड्राइव्ह करतो दूरवर. फिल्डर रेडी. चेंडू शिल्लक 5 आणि धावा फलकावर टोटल 74. एकूण धावफलक धावा आपण जरूर पाहतोय 74, 74. भागीदारी चांगली आहे. 74 धावांची नाबाद भागीदारी. टाळ्या झाल्या पाहिजेत बेलपाडा रॉयल्स. गुड बॅटिंग. आक्रमण सूर्य ऑन साइडला झाली चूक. आणखीन एक चौकार. क्या बात आहे. बेलपाडा रॉयल्स. वैयक्तिक रोहन कडू पोहोचला 14 मध्ये 41. विकेट मिळत नाही. आक्रमण सूर्य. नक्कीच आपण पाहतो देवत पाटील. चेंडू शिल्लक 4. एकूण धावा दाफलकावर टोटल 78, 78. देवत पाटीलला जरूर पाहूया पुढचा चेंडू. आणखीन एक आक्रमण. तुफानी हल्ला. जोरदार पलटवार. रोहन कडू साठी एकदा कौतुक झालं पाहिजे. वैयक्तिक पोहोचला 47 वर. क्या बात आहे. 47, 15 मध्ये 47. पूर्णपणे ताकदीचा वापर. प्रचंड हल्ल्या. संघाची धावसंख्या टोटल 84, 84. शुभम कोहलीचं पहिलं अर्धशतक होतं. विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजे 19 चेंडू मध्ये 51. रोहन कडू आपण पाहतो या संघाविरुद्ध शिवाजीनगर प्रतिष्ठानाविरुद्ध त्यांनी धावा ठोकल्या. त्यामध्ये षटकार 5, चौकार 2 होते. आणि आता रोहन कडू ज्याच्यामध्ये षटकाराचा समावेश आहे 4 आणि चौकाराचा समावेश आहे 5. गुड बॅटिंग. चेंडू शिल्लक 3. एकूण 15 मध्ये 47. आणखीन एक आक्रमण. इथे मात्र सेफ लँड होईल का? 1 धाव पूर्ण. 2 धाव घेण्याची तयारी. बघा काय रनिंग आहे. 2 धावा पूर्ण होतील.
इंटरेस्टिंग व्हेरी इम्प्रेस केलं. वन शॉट आय थिंक सागर. तर नक्कीच पंचांचा इशारा आलाय. वन रन शॉट. आता पुन्हा एकदा वैयक्तिक योगदानाकडे जाऊया. चेंडू शिल्लक 2. एकूण धावा 85. 16 मध्ये 48. खोदून काढला. इथे होईल रनआउट. मात्र लास्ट बॉल. 16 मध्ये 48. काय रोहन कडू खेळला आणि त्याला काय साथ दिले आज समीर नाईकनं. दोघांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. आणि आज जो तुफानी खेळ केला ना त्यांच्या खेळाने सर्वांना प्रभावित केलं. गुड बॅटिंग. जो दर्जा हवा होता तो दर्जा पाहायला मिळाला रोहन कडू. गुड बॅटिंग. लास्ट बॉल. दैवत पाटील धावा दाफलकावर 85. खऱ्या अर्थाने गोलंदाजांवर केलेली कत्तल. 17 मध्ये 48. व्हाईट बॉल. आज थोडासा दडपण पाहायला मिळाला. शिवाजीनगर प्रतिष्ठान संघ पुढे सरकला. एकूण धावा 5 वाजून 32 मिनिटं 86 धावा झाल्यात. लास्ट बॉल. 17 मध्ये 48. 2 धावेने होणार या स्पर्धेमध्ये अर्धशतक. आणखीन एक होणार का. ओहो बॅड लक. रोहन मात्र नाराज आहे. मेहनत चांगली केली. निराश आहे. यस तो थोडा अपसेट झाला. मूड ऑफ झाला. अर्धशतकाची भूक होती आणि जरूर आपण पाहतोय ते अर्धशतक जरूर आपण त्याला पाहिलं करता आलं नाही. मात्र जो खेळ केला ना रोहन कडून. सागरजी आपला बेलपाडे संघाच्या कर्णधाराला विनंती आहे तुम्ही लगेच आहे ना क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि तुमची जी टीम मीटिंग आहे ना शिवाजी नगर तुम्ही इकडे या आणि करा केव्हामध्ये लवकरात लवकर. चला वेळ अजून एक मॅच झाली तर होईल. सुपर ओव्हर बाकी आहे आपली. तर मॅच कडे सार्वजनी गोल्डी संघाचे संघमालक इथं अजूनही खेळामध्ये उपस्थित आहेत. त्यांची इच्छा आहे की डी.वाय. पाटील स्टेडियम मध्ये का होईना पण सुपर ओव्हर झाली पाहिजे आजच. तर नक्कीच आमचा स्पेल इथे मात्र संपतोय. मात्र पुन्हा एकदा मी संपूर्ण आयोजन कमिटीचा धन्यवाद देईन. या स्पर्धेसाठी दरवर्षी आम्हाला आमंत्रण असतं आणि मी उल्वेन नोड UNPLचे आमचे सर्व आयोजक अमरजी कडू असतील, अमर पाटील असतील, सुधीर शेठ ठाकूर आणि सर्व मंडळींचा आभार मानेन. आणि मी मात्र रजा घेईन. उल्वेन नोड प्रीमियर लीग UNPLचा धमाका आपण पाहूया आणि पुढचं सत्र आपण आवाज ऐकूया. पुन्हा एकदा सर्व गुण संपन्न आमच्या राजकिरण कोळी सरांचा आवाज ऐकूया. धन्यवाद. विनिंग टार्गेट विजयासाठी 87 धाव्यांची गरज. थँक्यू व्हेरी मच. तर आयोजकांना विनंती आपण आज ज्यांच्या माध्यमातून आपल्याला चांगलं समालोचन ऐकायला मिळालं श्री सागरजी मांडवकर सरांचा आपण आदरातिथ्य स्वागत सन्मान करूया. नेरे गावातील एक जबरदस्त सुप्रसिद्ध समालोचक, व्यावसायिक दर्जाचा आवाज, व्यावसायिक दर्जाचे समालोचन आपल्याला ज्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळालं. मी विनंती करतोय अमरजी पाटील आणि अमरजी कडू आपण सागरजी मांडवकर यांचा आपण आदरातिथ्य स्वागत सन्मान करूया. प्रवीणजी तसेच 2 दिवसांपासून आपण ज्यांचा आवाज अतिशय जबरदस्त ऐकलात आणि जो आवाज सातत्याने सर्वच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलाय. मग रायगड ठाणे आणि संपूर्ण क्रिकेट जगतामध्ये टेनिसच्या सातत्याने जो आवाज आपल्याला ऐकायला मिळतो. प्रवीणजी गायकर सरांचं इथं स्वागत सन्मान केलं जाईल. त्या तत्पूर्वी आपण स्क्रीनवरती पाहतोय श्री सागरजी मांडवकर सर, नेरेगावचे सुप्रसिद्ध असे समालोचक ज्यांनी आम्हाला सेवा दिली, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. तसेच काल आणि आज ज्यांच्या माध्यमातून राष्ट्रीय भाषेमध्ये एक चांगलं समालोचन ऐकलं असे श्री रॉकस्टार कमेंटेटर प्रवीणजी गायकर सर यांचा आपण इथं स्वागत सन्मान करूया.
विशेष व्यक्ती आणि विशेष सन्मान इथं पाहायला मिळतोय. दोन्ही खंदे समर्थक श्री अमरजी पाटील आणि श्री अमरजी कडू यांच्या शुभ हस्ते रॉकस्टार कॉमेंटेटर प्रवीणजी गायकर यांचं आपण इथं स्वागत सन्मान करतोय. तर मॅच मात्र सुरुवात होईल. मॅच कडे जाऊया. दोन्ही समालोचकांचं आपण करूया अभिनंदन आणि आभार आणि मॅच कडे जाऊया. खरं तर शिवाजीनगर संघ आज भरपूर धावा पोतडीमध्ये घेऊन आलाय. शिवाजीनगर संघाचे गोलंदाज आज धावांची पोतडी मात्र घेऊन आलेत. ते उधळण करतायत. ह्यावेळेला मात्र चेंडू पाहिला तर चांगला तटावलाय. पहिला चेंडू निर्धावल्यानंतर मात्र हा चेंडू जवळजवळ एका टप्प्यानिशी आलाय चौकार. चौकाराने मात्र जरूर धावसंख्येला आकार आणि श्री गणेश आरंभ प्रारंभ शुभारंभ धावसंख्येचा झालाय. रोहन घरत आणि हर्षल ठाकूर आणि रोहन लागला तर मात्र आपल्याला ह्या धावा पूर्ण होताना पाहायला मिळू शकतात. परंतु जर आणि तर इथे मात्र पाहायला मिळेल का? साहिल भगतच्या हातामध्ये असलेला चेंडू पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवरती यथेच्छ समाचार पाहायला मिळाला. चौकार. अखुटप्याचा चेंडू गतीवरती स्वार होऊन गोलंदाजी चालू आहे. साहिल भगत अगदीच जाणला जातोय आपल्या बेधडक गोलंदाजीसाठी. अचूक टप्पा अचूक गती हे समीकरण पाहायला मिळालं मागच्या चेंडूमध्ये. ह्या वेळेला काय घडलंय तर पंचांकडे मात्र पाहिलं जातंय आशलबोध नजरेने आणि पंचांनी मात्र बोट मात्र आकाशाला उंचावून अपील मात्र उंचावून पकडली. फलंदाजाला बादचं समर्थन दिले. फलंदाज बाद. तर सचिन शेटकर साहेबांचा संघ आपल्याला माहित आहे आज सुपर 8 मध्ये गेलेला आहे. चला नवीन बॅट्समन जायचंय मैदानामध्ये. तर निश्चितच तब्बल 6 वर्षानंतर सचिन शेटकर साहेबांचा संघ सुपर 8 मध्ये प्रवेश केलाय. एक आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. फलंदाज हर्षल ठाकूर मात्र अगदीच बाद झालाय. जो फलंदाज कुठेतरी वाटलं होतं की आपल्या संघाला तारणहार ठरेल की काय. एकीकडे रोहन घरत मात्र अजूनपर्यंत स्ट्राईक वरती आल्या नाहीये तर दुसरीकडे मीत पाटील येस महेश स्पोर्ट्स रेलगर मागच्या वर्षी सुपर 4 पर्यंत गेला होता. अधिकृत माहिती आमची रोहित पाटील आणि प्रणय मात्र असल्यानंतर आपल्याला UNPL ची अधिकृत माहिती ह्या वेबसाईट वरती मिळते. प्रणय म्हात्रे आणि रोहित पाटील एक अशी जोडगोळी आहे की ती सातत्याने संपूर्ण दस्तऐवज सोबत घेऊन फिरत असतात. मीत पाटील आदरणीय रवीजी पाटील यांचे सुपुत्र 40+ मास्टर रवीजी पाटील एक जबरदस्त व्यक्तिमत्व. परंतु मीत आपल्या घरच्या मैदानावरती परफॉर्मन्स पाहायला मिळेल का? फटका पहा हवेमध्ये आहे. झेलखाली क्षेत्ररक्षक येईल का? आणि काय काय घडलंय? तू की मी की तू? तोपर्यंत मात्र एका जबरदस्त रिले कॅच पाहायला मिळाली. एकदा नाही दोनदा नाही तिसऱ्यांदा मात्र क्षेत्ररक्षक आला आणि फलंदाज मात्र बाद झालाय. येस आपण स्क्रीन वरती पाहू शकताय. अगदी सर्व आयोजक ही कॅच पाहण्यासाठी स्क्रीन पर्यंत आलेत. एवढी सुंदर ही कॅच पाहायला मिळाली. फटका पहा. ऑप्शनच्या बाहेरचा आखुटप्याचा चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. बराच उशीर हवेमध्ये चेंडू होता. क्षेत्ररक्षक मिड ऑन वरून आला लॉंग ऑफला. तोपर्यंत मात्र चेंडू 38 सर्कल एकदा दोनदा आणि तिसऱ्यांदा 38 सर्कलच्या इथे एका हातामध्ये सूर घेतला आणि हा सूर एवढा सुंदर होता की आतापर्यंत टाळ्या मात्र त्या कॅचला येतात आणि सर्वांकडून मात्र कौतुकाचा वर्षाव ह्या क्षेत्ररक्षकासाठी समीर नाईक साठी. जबरदस्त समीर, अभिनंदन, कौतुकाचा वर्षाव. ह्या वेळेला पहा काय घडलंय. पुन्हा एकदा झेलखाली क्षेत्ररक्षक.
शेलगर संघ क्वालिफाय झालाय. पार्टी आपल्याला मिळणार आहे लवकरच निश्चितच. एमबाय कुठे आहे तुम्ही? चिंतामण ठाकूर ऐकत असतील कारण त्यांचा संघ इथं मात्र थोडासा गडबडीमध्ये आहे. पहिलं षटक प्रगती येस पहिलं षटक प्रगतीपथावरती होतं. या षटकामध्ये आपण पाहिलं तर 4 धावा पाहायला मिळाल्या आणि 2 विकेटही बाद झालेत. परंतु मॅच अजून संपलेली नाहीये. बघा स्क्रीनवरती पाहू शकता आपण ती कॅच पीटीसीच्या माध्यमातून पुन्हा एकदा रिप्ले केली जात आहे. सुंदर कॅच. एकदा दोनदा तिसऱ्यांदा बॅकडोरला गेली खरं तर कॅच. परंतु खरं तर काय बॅकअप. आयुष्य असो किंवा क्रिकेट बॅकअप खूप महत्वाचं आहे याचं हे उदाहरण पाहायला मिळालं. काय जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळाला. चला द्वितीय क्रमांकाचा गोलंदाज नावा एंड करून आपण पाहतो. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं विनय म्हात्रे. बेलपाडा गावचा हा जबरदस्त गोलंदाज. रोहन घरत स्ट्राईक एंडला बऱ्याच उशिरानंतर आलाय. सूरज कोळी. सूरजला मात्र आता प्रमोट केलं गेलं कारण मागच्या मॅच मध्ये सूरजने 2 षटकार खेचले होते. यावेळेला चेंडू हवेमध्ये जरूर होता परंतु गली आणि पॉइंटच्या मधून चेंडू चाललाय. दंड 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 करत. इथं मात्र रोहन साठीचा हा जबरदस्त चौकार. चौकाराने मात्र धावसंख्येला थोडासा आकार मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे निश्चितच 8च्या घरामध्ये. चौकाराने मात्र इथं जरूर धावसंख्येमध्ये गती प्राप्त झाली. धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न सुरू आहे. 87 धावांचा हा पाठलाग आहे. 87 धावांचा हा रणचेस आहे. उल्वेनोट प्रीमियर लीगचं हे पर्व आपण पाहतोय. जबरदस्त पर्व. आजची जी शेवटची मॅच आहे ती शेवटच्या दिवशी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. यावेळेला मात्र हुक करण्याचा प्रयत्न केला गेला होता आडव्या पट्ट्याने परंतु शरीराचा वेध घेत जाणारा हा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव. निश्चितच तिथे गोलंदाजाला बॅकअप केलं जातंय राहुल घरतकडून. येस निश्चित अमरशेठ कडू यांचा संघ आहे. एक न एक वर्षी तरी आपला संघ जरूर पुढे जाईल कारण आपल्या खेळाडूंवरती विश्वास आहे. सचिन शेठ घरत साहेबांचा हा विश्वास आहे. सचिन शेठ घरत साहेबांनी दिलेला विश्वास आहे की आपण एक ना एक वर्षी तरी जरूर सुपर 8 पर्यंत जाऊया. परंतु मॅच खेळणं आयोजन करता बनणं खूप महत्वाचं आहे कारण उल्वेनोट प्रीमियर लीग सारखी प्रीमियर लीग जी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे चांदीच्या ट्रॉफीसाठी अशा प्रीमियर लीगचं आयोजन करणं सोपी गोष्ट नाही आहे. कारण तुम्ही नॉकआउट मॅचेस कितीही अरेंज केल्या तरी सहज होऊ शकतात परंतु प्रीमियर लीग भरवणं एवढी सोपी गोष्ट नसते मित्रांनो. ऑक्शन पासून ते रणसंख्या सगळं काही अगदीच चेक करत राहावं लागतं. फलंदाज मात्र ताबडतोब फलंदाजी करणारा रोहन गरत बाजून तंबूच्या आश्रयाला. चेतन ठाकूर बाहुबली घणाघाती फलंदाज श्री गणेश क्रिकेट क्लब नावेखाडीचा एक जबरदस्त आयोजन करता चेतन ठाकूर जबरदस्त व्यक्तिमत्व. अकुटबाचा चेंडू विथ द मेरिट खेळलाय. ह्याला म्हणतात हुशारी. जर चेंडू सहजरित्या बॅटवरती येत नसेल तर चेंडूचा पाठलाग करणं गरजेचं आहे. अगदीच चेंडूचं जे मेरिट होतं त्या मेरिटनुसार खेळला आणि एक चांगला फटका पाहायला मिळाला. लेमन कट पाहायला मिळाली आणि निश्चितच चौकार मात्र येतोय. मॅच अजून संपलेली नाहीये कारण मॅच अजूनही पाहिलं तर 75 धावांची अजूनही गरज आहे. फुलटॉस चेंडू होता इथे मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू निर्धाव गेलाय. गोलंदाज विनय म्हात्रे अतिशय जबरदस्त गोलंदाजी. 2 चौकार जरूर मिळालेत ह्या षटकामध्ये परंतु रोहन गरज सारखा संघनायकाला मात्र चालतं केलंय. फटका उचललाय चांगला ताकदीने मात्र पोहोचवलाय. लॉंग अँड स्ट्रॉंग दमदार षटकार. खरोखरच चेतन ठाकूर ज्या गोष्टीसाठी जाणले जातात ज्या गोष्टीसाठी गणले जातात षटकारांचे बादशाह ज्यांना म्हटलं जातं जबरदस्त फटका पाहायला मिळाला.
आपण ऑन स्क्रीन पाहू शकता. अगदीच मैदानाच्या बाहेर जिकडे भरपूर झाडं आहेत त्या झाडांमध्ये मात्र चेंडू जाऊन विसावला. षटकाराने मात्र धावसंख्येला आकार मिळाला. धावसंख्या 18. चला दोन्ही संघांना विनंती आहे, आपण सुपर ओव्हरचा टॉस करत आहोत. मिहिरा स्पोर्ट्स मोरावे आणि सानवी गोल्डी MD खारकर प्रतिष्ठान या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे, आपण त्वरित नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यावं. दोन षटकांच्या अंती धावसंख्या आपण पाहतोय 18. या षटकामध्ये 14 धावा मात्र खर्च केल्या विनय, मात्र ज्याच्यामध्ये 2 चौकार 1 षटकार पाहायला मिळाला. संत गतीचा क्रिकेट आहे, परंतु पंचांना विनंती आहे आपण थोडंसं गिअर अप करावं, कारण मॅच जवळजवळ पूर्णपणे कब्जा केलाय बेलपाडा रॉयल संघाने, परंतु कब्जा जरी केला असला तरी मॅच कधीही फिरू शकते. सूरज फुल टॉस चेंडू होता, परंतु ऑफ स्टंपच्या बाहेरचा असल्यामुळे मन जरूर एक वाईड मिळेल. यावेळेला डाऊन द लेग आहे. डाऊन द लेग असल्यामुळे मात्र पुन्हा एकदा पंचांचा इशारा येईल की हा चेंडू वाईड आहे. वाईडने मात्र धावसंख्येला आकार मिळेल. धावसंख्या 20. चला गेअर अप करा मित्रांनो, घाई गडबड करू नका, परंतु गेअर अप करा लवकर, कारण आपल्याला अजूनही सुपर ओव्हर खेळवायची आहे. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण यावं. मिहिरा स्पोर्ट्स मोरावे ह्यावेळेला मात्र फटका चांगला सजवलाय. फटका जवळजवळ चाललाय तो म्हणजेच षटकाराकरिता राजयुवा प्रतिष्ठान बामणडोंगरी या स्टँड्स मध्ये चेंडू द्यायचा आहे. षटकाराने मात्र इथं चेतना जरूर जागवलं सूरज कोहलीने. खरं तर पहिल्याही मॅच मध्ये असंच घडलं, टॉप ऑर्डर कोलॅप्स झाली, मिडल ऑर्डर ही थोडीशी कोलॅप्स झाली, त्यानंतर लोअर ऑर्डरचे फलंदाज आलेले सूरज आणि चेतन त्यांनी मगाशी चौकार षटकार आणले, तसंच साहिलनेही मगाशी चौकार षटकार मारले होते. इथं काय घडलंय, सातत्याने ऑफस्टंपच्या बाहेरचा मारा, त्यामुळे मात्र जरूर वाईड पाहायला मिळतोय. वाईडच्या स्वरूपामध्ये 1 धाव मात्र ऍड केली जाईल. 17 चेंडू 60 धावांची गरज. 17 चेंडू 60 धावांची गरज म्हणजे अजूनही मॅच बनू शकते. जर एखादं मोठं षटक पाहायला मिळालं तरी ही मॅच फिरू शकते आणि ताकदवर बॅट्समन आपण क्रीजमध्ये पाहू शकतोय. ऑफस्टंपच्या बाहेर काय घडलंय, सातत्याने मात्र गोलंदाज आपली लाईन अँड लेंथ मिस करतोय. आतापर्यंत फक्त 1 चेंडू फेकलाय, 4 वाईड म्हणजे 10 धावा आल्यात. फुलटॉसचा चेंडू होता, ठोठावलाय जरूर, चौकार येईल की काय, परंतु क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. अगदीच शेवटच्या क्षणाला सूर मारला आणि क्षेत्ररक्षकाने मात्र धावा अडवल्यात. थोडासा ओव्हर थ्रो पाहायला मिळाल्या, त्याच्यामुळे मात्र 1 धाव एक्स्ट्रा मिळेल. सूरज आणि चेतन ठाकूर यांचं रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. 3 धावांनी मात्र धावसंख्येला गती मिळाली. धावसंख्येची प्रगती पाहिली तर 31 पर्यंत जाऊन पोहोचली. 31 विथ द लॉस ऑफ 3 विकेट. चेतन ठाकूर इज ऑन स्ट्राइक नाव. Will face Ashwit Kharkar. This time lofted hard, but finds the fielder at a mid wicket. So only 1 run will be added to the score. Runs are important, but now big hits are important for team Shivajinagar. ह्या वेळेला धाव येणं गरजेचं नाहीये, फक्त मोठ्या धावा येणं गरजेचं आहे शिवाजीनगर संघ. तर बेलपाडा रॉयल संघ आतापर्यंत ताकदवर कामगिरी केली. बॅटची कड घेऊन चेंडू मात्र यष्टी रक्षकाच्या डोक्यावरून गेला. बाकीचं काम शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाने अगदीच चांगलं केलं. फलंदाज मात्र आता पाहिलं तर अश्वित खारकरची ही गोलंदाजी. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत, ज्याच्यामध्ये 14 धावा खर्च केल्या गेल्यात. अजूनही षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मोठे फटके पाहायला मिळतील का, प्रेक्षकांचं मनोरंजन होईल का? इथे मात्र काय फटका खेचलाय, अगदीच फ्लाईट दिली होती चेंडूला, त्या फ्लाईटला मात्र फ्लाईट मध्ये बसून हवाई सफर केली. हा षटकार.
जे संध्याकाळ झाली त्यामुळे गाणंही तसंच दिली आरोळी सायंकाळी, काळीज मात्र फाटलंय कोणाचं. तर आज सातत्याने भरपूर रन्स मात्र दिल्यात त्या शिवाजीनगर प्रतिष्ठानच्या गोलंदाजांनी, त्यामुळे संघनायकाचा काळीज जरूर फाटला असेल. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, त्याला मात्र टटावला स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकाकडे एक धाव मात्र पूर्ण केली जाते. दुसरा धावचा प्रयत्न होणार नाही आहे कारण अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. धावसंख्या आपण पाहतो 39 वरती गेलेली आहे, म्हणजेच 12 चेंडू 48 धावांची गरज आपण पाहू शकता स्क्रीनवरती. 12 मध्ये 48 बनतील का? एक छोटासा शॉर्ट ब्रेक. काय रणनीती आखली जाईल? चेतन ठाकूर आणि सूरज कोहली दोघांमध्येही विचारसरणी केली जाईल की आता ह्या क्षणाला आपल्याला येईल तो चेंडू मारणं आहे. ज्यावेळेला हिटलरच्या सैन्याला दुश्मन सैन्याने चारही बाजूने वेढलं त्यावेळेला हिटलरचं सैन्य घाबरलं. त्यावेळेला हिटलरने काय सांगितलं की आता तर आपल्याला नेम धरायची गरज नाही आहे, तुम्ही फक्त फायरिंग करा. म्हणजेच आता चेतन ठाकूर आणि सूरज कोहली तुम्हाला काय करायचं आहे? आता तुमच्यावरती जी संकट आलेलं आहे 12 चेंडू 48 धावा, म्हणजे आलेल्या चेंडूवरती तुम्हाला प्रहार करणं हा एकमेव उपाय राहिलाय. 12 मध्ये 48 म्हणजे जवळजवळ 24 धावा एका षटकामध्ये. म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेशन काय आहे? 12 चौकार. गोलंदाज निश्चितच तयार असतील. आकाश घरत, कॅप्टन ऑफ द टीम फ्रॉम वहाल. वाईड चेंडू पाहायला मिळाला. आकाश मॅच संपवायच्या मार्गावरती राहिलं पाहिलं आपण, कारण सुपर ओव्हरची उत्कंठा सर्वांना लागून आहे. आकाश घरत वहालचा हा एक जबरदस्त अष्टपैलू जो की बेलपाडा रॉयल संघाचं प्रतिनिधित्व स्वीकारलंय. अखुटप्याचा चेंडू होता, इथे मात्र फिंगर रोल केल्यानंतर सूरज मात्र थोडासा गडबडलाय. मॅच चालू आहे तर आत्ताची जी मॅच चालू आहे ती आजची शेवटची मॅच आहे. याच्यानंतर आज कोणतीही मॅच होणार नाहीये, सुपर ओव्हर सुद्धा होणार नाहीये. सुपर ओव्हर जी आहे, सुपर ओव्हरच्या मॅचेस ज्या आहेत त्या रविवारी सकाळी खेळवण्यात येतील. येस, आयोजन कमिटीचा निर्णय आलेला आहे. सुपर ओव्हरच्या ज्या टीम मॅचेस आहेत त्या रविवारी सकाळी खेळवण्यात येतील. बरोबर 9 वाजता त्या तिन्ही टीम्स इथे उपस्थित पाहिजेत. मीरा स्पोर्ट्स मोरावे, सानवी अँड गोल्डी, MD खारकर प्रतिष्ठान बामणडोंगरी, तसेच निलेश 11 जावले विनर्स. आपण रविवारी सकाळी हजर राहायचं आहे सुपर ओव्हर साठी. आजच्या दिवसातली ही शेवटची मॅच आहे कारण आता काळोख होत आलेला आहे ऑलरेडी आणि बरोबर 5:55 झाले, 6:15 पर्यंत काळोख होतोय. अजूनही पाहिलं तर 9 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे. कट केलाय आणि चौकार मात्र मिळेल. चेंडू नक्की किती आहेत? वाईड होता ना पहिला, इथं पण तेवढंच दिसतात. आता किती बॉल आहेत? 1 to go in this over sir. येस, या षटकातला शेवटचा चेंडू आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. स्विच हिट मध्ये मात्र चेंडू गेलाय निर्धाव. आतापर्यंत कॅल्क्युलेशन पाहिलं तर मात्र 6 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे शेवटच्या षटकामध्ये, म्हणजे जवळजवळ औपचारिकता मॅच मध्ये उरली. आकाश घरचं हे षटक पाहिलं तर 10 धावा या षटकामध्ये जरूर पाहायला मिळाल्या. शिवाजीनगर प्रतिष्ठान संघ मात्र आज थोडासा कुचकामी ठरला. खरं तर टीम चांगली होती परंतु कॉम्बिनेशन चांगलं बनलं नाहीये. तर बघा, ज्या सूचना आहेत त्या मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो. सुपर ओव्हरच्या मॅचेस रविवारी सकाळी 9 वाजता होतील.
उद्या सकाळी 8:30 वाजता कालची जी मॅच होती राज युवा प्रतिष्ठान विपक्ष श्रेयांश गौरांश 11 बामणडोंगरी ब्लास्टर, ती पहिली मॅच उद्या सकाळी 8:30 वाजता होईल. आणि सुपर ओव्हरच्या ज्या मॅचेस आहेत त्या रविवारी सकाळी होतील. आणि आजची जी मॅच आहे जी राहिलेली आहे विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुज आणि गव्हाण योद्धाज, ती मॅच सुद्धा रविवारी सकाळी 8:30 वाजता होईल. फटका खेचला यावेळेला जेलखाली क्षेत्ररक्षक येईल की चौकार जाईल. काय सुंदर कॅच, अफलातून कॅच पाहायला मिळाली स्क्वेअर लेग बाउंड्रीकडे. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारी कॅच आपण पाहू शकताय. पकडलाय झेल, संपलाय सूरज कोहलीच्या फलंदाजीचा हा खेळ संपून जातो निश्चित. सूरज कोहली इथून मात्र बाद होऊन तंबूच्या आश्रय येईल. उल्वेनोड प्रीमियर लीग एक जबरदस्त स्पर्धा आणि निश्चितच ही स्पर्धा आपण अनुभवतोय पनवेल टेनिस क्रिकेट लाईव्ह यांच्या माध्यमातून. आज ही स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून कव्हर केली जाते एक नामांकित असं यूट्यूब चॅनल आहे. संदीप दादा वास्कर, किरणजी दळवी, केतनजी दळवी आणि संपूर्ण त्यांचे कॅमेरामॅन टीम. माझ आपण पाहतोय 5 कॅमेराज इथे लावले गेलेत. जबरदस्त असं आयोजन. फटका चांगला आहे तन्मय ठाकूरचा हा फटका. पहिल्याच चेंडूवरती मात्र प्रहार केलाय, षटकार मात्र ठोकलाय. काल आपण पाहिलं आदरणीय माजी खासदार लोकनेते रामशेठजी ठाकूर साहेबांची इथं उपस्थिती लाभली होती. तसेच इतर मान्यवरांची उपस्थिती काल पाहायला मिळाली. उल्वेनोड प्रीमियर लीग म्हटलं तर मानाची स्पर्धा आहे. सिल्वर ट्रॉफी आपण पाहतोय. 4 चेंडू 32 धावांची गरज. मॅच मध्ये औपचारिकता फक्त आणि फक्त औपचारिकता राहिली. पुन्हा एकदा फटका चांगला उचललाय. काय घडलंय, खेळी मात्र आज घडली ती लोअर ऑर्डरची. शिवाजीनगर प्रतिष्ठान म्हणजे तुमचं कॉम्बिनेशन चांगलंच होतं. तुमची लोअर ऑर्डर एवढ्या चांगलं खेळते म्हणजे तुमचं फक्त टॉप ऑर्डर फेल झाली आणि गोलंदाजी तुमची पूर्णपणे फेल झाली. अदरवाईज तुमची मिडल ऑर्डर खूप चांगली खेळते. ते खरं तर तुमचे संकट मोचक होते परंतु त्यांच्यावरती पूर्णपणे धुरा येऊन ठेवली. तदनंतर मात्र तुमचे मॅचेस बॅकफुटला गेल्या. पहिल्या मॅच मध्ये 101, आताच्या मॅच मध्ये 87. गोलंदाजांनी केलेली मुक्त हस्ते उधळून मात्र तुम्हाला आज पराजयामध्ये घेऊन गेले. तर निश्चितच सर्व स्पर्धक त्यांना सांगू इच्छितो कालची जी मॅच राहिली होती ती उद्या सकाळी 8:30 वाजता बरोबर सुरुवात होणार आहे. उद्या सकाळी आपण 8:30 वाजता सर्वांनी हजर राहायचं आहे. आजची जी मॅच राहिली ती शेवटच्या दिवशी सकाळी 8:30 वाजता खेळवली जाणार आहे. ह्यावेळेला मात्र चेंडू सरळ खेळलाय, क्षेत्ररक्षक तैनात केलाय. मॅच मध्ये औपचारिकता आहे. जवळजवळ बेलपाडा रॉयल संघाने हा सामना जिंकलाय. आज उल्वेनोड प्रीमियर लीग मध्ये मी गव्हाणचा आवाज गायक निवेदक समालोचक राजकिरण कोहलीला आपण समालोचन करण्याची संधी दिलीत. मी आयोजकांचं तसेच उल्वेनोड प्रीमियर लीगच्या सर्व कमिटीचं अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच आदरणीय अमरजी कडू तसेच आदरणीय अमरजी पाटील यांचंही आभार व्यक्त करतो की आपण दरवर्षी एक संधी जरूर देता. खरं तर मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो की आपण आम्हाला संधी देताय. तसेच ही मॅच मात्र आपण पाहू शकताय. जरूर बेलपाडा रॉयल संघाने जिंकलेले आहे. डिसिजन काय सांगा सोपनजी, सहकार्य करा अशी विनंती आहे.